त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. श्री सोमजाई मातेचरणी नतमस्तक होऊन श्रीवर्धन नगर परिषदेच्या पाणी पुरवठा प्रकल्प व बीच सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचेच लाडके आपल्या राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचंच नेतृत्व, आधारस्तंभ आदरणीय खासदार तटकरे साहेब, माननीय आमदार अनिकेत भाई, व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रदेशचे सरचिटणीस बंधू मोरे साहेब, माजी नगराध्यक्ष बाळा साटनागजी, तालुक्याचे अध्यक्ष, उपस्थित रोहा, माणगाव, मसळा, तळा, श्रीवर्धन, पेण, सुधागड, पोलादपूर, महाड, अलिबाग, मुरुड, पनवेल, सगळ्या इथूनच आलेले सर्व सन्मान्य तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिलांच्या, युवतीच्या, युवकचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य माजी जिल्हा परिषदेचे सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य, सभापती, माजी नगरसेवक, नगरसेविका, उपस्थित असणारे सर्व सन्मान्य गावातले आलेले सरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य पोलीस अधीक्षक, त्याचबरोबर ॲडिशनल कलेक्टर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी, सन्मान्य पत्रकार, समोर उपस्थित असणारे सर्वच माझे बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांच्याच वतीने आदरणीय दादांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करते. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या आयुष्यामध्ये असे फार क्वचितच प्रसंग असतात जिथे भूमिपूजन करण्याची संधीसुद्धा त्या लोकप्रतिनिधीला मिळते आणि उद्घाटन करण्याची संधीसुद्धा अतिशय अल्प आणि मर्यादित कालावधीमध्ये त्या लोकप्रतिनिधीला मिळते. आज मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे की ज्या योजनेचं भूमिपूजन, ज्या कामाचं भूमिपूजन आदरणीय दादांच्या हस्ते 2 वर्षापूर्वी झालेलं होतं, त्याचंच उद्घाटन आज उपमुख्यमंत्री म्हणून आज अजितदादांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडतं आहे. या मधल्या कालावधीमध्ये 2019 साली आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाने, पाठबळामुळे मला या विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करण्याची आपण संधी दिली. या मतदारसंघाला एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व आहे. बॅरिस्टर अंतुले साहेब, माननीय रणा राऊत साहेब यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2009 साली ज्या वेळेला आदरणीय तटकरे साहेब या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवायला त्यांनी ते उभे राहिले, त्यावेळेला खरं तर मी आणि अनिकेत भाई आम्ही दोघंही सक्रिय राजकारणामध्ये नव्हतो. नव्याने स्थापित झालेल्या या मतदारसंघामध्ये, ज्याचा मी आवर्जून नेहमीच उल्लेख करते, आमची जन्मभूमी जरी रोहा असली तरी कर्मभूमी ही श्रीवर्धन आणि मसळा आहे आणि या तालुक्यांनी आम्हाला त्यावेळेला काम करण्याची संधी दिली. इतक्या अतिशय प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये त्यावेळेला आदरणीय तटकरे साहेब या मतदारसंघाचे, या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर अर्थ विभाग असेल, पाणी पुरवठा, जलसंपदा विभाग असेल, या खात्यांचं साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकांमध्ये मला अनिकेत बाईंना, आम्हाला दोघांनाही तुमच्या सर्वांसमेतच एक सामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2017 रोह्यातल्या धाटाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून पक्षाने मला काम करण्याची संधी दिली आणि 2019 या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना, त्यावेळेला निवडणूक लढवताना असं क्वचितही वाटलं नव्हतं की पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण सरकारमध्ये जाऊ आणि राज्यमंत्री पदाची संधी मिळेल. पण या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की इथे कोणी ज्या वेळेला उभं राहतं त्याला निश्चितपणाने संधी मिळते आणि हा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे की मला पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीपदाची संधी ही पक्षाने त्या ठिकाणी दिली. खरं तर संधी मिळाल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 2020 कोरोनाचं संकट आलं. जून 2020 निसर्ग चक्रीवादळासारखं कधी न अनुभवलेलं संकट, नैसर्गिक आपत्ती आपण अनुभवली. त्याच्यानंतर 6 महिन्यातच तौक्ते चक्रीवादळ आणि मग महापूर, असे जवळपास 4 नैसर्गिक आपत्त्यांना आपण त्या ठिकाणी सामोरं गेलो. पण मला आवर्जून या ठिकाणी दादांसमोर आज उल्लेख करायचा आहे की कोकणातला माणूस
या श्रीवर्धन भूमीमधला माणूस हा कधीही खचला नाही आणि खऱ्या अर्थानं एका बाजूला शासनाच्या वतीने आपण मदत देत असताना दुसऱ्या बाजूला पूर्व पदावर येण्यासाठी इथली सर्वच ग्रामस्थ, स्थानिक मंडळी, शहर असेल, मुंबईकर मंडळी असतील, ही लगेचच दुसऱ्या दिवसापासून सक्रिय झाली. खरं तर आम्हाला कधी वाटलं नव्हतं की शहर इतक्या आपत्तीवरून उभं राहू शकेल का, पण इथल्या सर्वांचीच ही दांडगी इच्छाशक्ती होती आणि त्याचबरोबर शासनाचं पाठबळ आणि यातून शहर आणि हा तालुका पुन्हा एकदा उभं राहू शकला. एका बाजूला श्रीवर्धन ही नगर परिषद, तसं पाहायला गेलं तर क वर्गाची नगर परिषद आहे, पण आज दादा आपण संधी दिलीत. पर्यटन मंत्री म्हणून मधल्या कालावधीमध्ये मला राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि त्या कार्यकाळामध्ये श्रीवर्धन शहर आणि मुरुड शहर यांना ब वर्गाचा दर्जा आपण त्या निमित्ताने प्राप्त करून देऊ शकलो आणि त्यातून आज वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत असेल आणि प्रादेशिक पर्यटन अंतर्गत आपण बीचच्या सुशोभीकरण कामासाठी जवळपास प्रादेशिक पर्यटनमधून 4.5 कोटी आणि वैशिष्ट्यपूर्णमधून जवळपास 7 कोटी आपण खर्च करून त्यातलं 70% काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित काम हे प्रगतीपथावर आहे. पाण्याची समस्या श्रीवर्धनकरांची जाणून आदरणीय तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पुढाकारातून जवळपास 22 कोटी 73 लाखाची ही योजना आज आपल्या हस्ते समर्पित करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून, इथली कन्या म्हणून, भगिनी म्हणून निश्चितपणाने विशेष आनंद आहे. आज माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आपल्याला घरात आपली असणारी पाण्याची गरज आणि त्याला जोड म्हणजे पर्यटक. इथे जवळपास 10-12 लाख पर्यटक हे वर्षभरामध्ये येत असतात आणि म्हणूनच अतिरिक्त पाण्याची सुविधा ही सुद्धा या योजनेच्या माध्यमातून होत असताना माझ्या माता भगिनींपर्यंत हे समाधान पोहोचवताना निश्चितपणाने आम्हाला सुद्धा त्यांच्यापेक्षा कणभर जास्ती आनंद हा नक्कीच आहे. आदरणीय दादांनी खऱ्या अर्थाने या 3.5-4 वर्षामध्ये मला ज्या पद्धतीनं आपण पाठबळ दिलं, मधल्या कालावधीमध्ये निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन शासनाने मदत करत असताना दादा त्यामध्ये आपला सर्वात जास्ती पुढाकार होता. आदरणीय तटकरे साहेबांचा पाठपुरावा तर होताच, पण कोकण आपत्तीकरण सौम्यीकरण प्रकल्प अंतर्गत जी काही कामं आज मंजूर झालीत याची पहिली बैठक दादा आपल्या कार्यालयामध्ये त्यावेळेला 2020 साली झाली होती आणि त्यातूनच आज भूमिगत विद्युत वाहिनीसाठी श्रीवर्धन, मसळा, तळा, माणगाव या 4 तालुक्यांच्या शहरांसाठी जी 417 कोटी आपल्याला मंजूर झालेत त्यातले श्रीवर्धन शहरासाठी 286 कोटीची भूमिगत ही विद्युतीकरणाचं काम आहे. निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये त्यातून आपल्याला जी काही लाईटची समस्या आहे किंवा आपत्तीच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की विद्युतीकरण पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या आपल्याला अडचणी आल्या त्या पुढच्या कालावधीमध्ये येणार नाहीत. जीवना जेटी, मुळगाव जेटी यासाठी जवळपास 300 कोटीचा निधी प्राप्त झाला. श्री सोमजाई माता मंदिर या जीर्णोद्धारासाठी, भक्त निवाससाठी जवळपास 6.5 कोटी असतील. दादा यंदाच्या वर्षी आम्ही एक संकल्प सोडलेला आहे. श्रीमंत बल्लाळ पेशव्यांची जन्मभूमी म्हणून श्रीवर्धन ओळखलं जातं. पेशवे स्मारक व्हावं अशी आमच्या अनेकांची इच्छा होती. मधल्या कालावधीमध्ये ते प्रयत्नही झाले. 2014 ते 2019 मध्ये आदरणीय तटकरे साहेबांनी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून एक बैठक त्या संदर्भामध्ये घेतली होती, पण काही तांत्रिक अडचणींमुळे त्यावेळेला ते होऊ शकलं नाही. आम्ही यंदाच्या वर्षी नव्याने त्याचा आराखडा तयार केला. तिथली जी देवस्थान समिती आहे यांनी आम्हाला त्यासाठी सहकार्य करण्याची भूमिकाही घेतलेली आहे आणि यंदाच्या वर्षी पेशवे स्मारकासाठी जवळपास 5 कोटीचा निधी हा आपण प्रस्तावित केलेला असून तोही मंजूर झालेला आहे. एक चांगल्या पद्धतीचं पेशव्यांचं स्मारक, त्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचबरोबर पेशवेकालीन त्यांची एकंदर कारकीर्द असताना त्याच्यामध्ये महिलांची, त्यांच्या घरातल्या माता भगिनींची सुद्धा भूमिका ही त्या आपल्या स्मारकाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याला अत्याधुनिक पद्धतीची आम्ही जोडसुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये बारकोड सिस्टीम असेल, स्कॅनिंग सिस्टीम असेल किंवा डिजिटल माहिती देणारे फलक असतील, हे सुद्धा करण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना शिक्षण विभागही कुठे मागे न राहता म्हणून नगरपालिका शाळा क्रमांक 1, 2, 3, 4 याच्या इमारती तर आदरणीय तटकरे साहेबांच्या पुढाकारातून झाल्या. पण मधल्या कालावधीमध्ये दादा आपल्या आशीर्वादाने जे पालकमंत्री आणि राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याच्यामध्ये पहिली डिजिटल लायब्ररी जर कुठल्या शहरामध्ये आज झाली असेल तर ती श्रीवर्धन शहरामध्ये झालेली आहे. याचा सुद्धा अभिमानाने मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. पर्यटन असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्याच बाबींकडे लक्ष देत असताना अधिकाधिक क्रीडा क्षेत्रामध्ये बॅडमिंटनचं कोर्ट असेल, याला 1.20 कोटी निधी आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे.
या सगळ्या गोष्टी होत असताना ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सुद्धा एक भवन आपण त्या निमित्ताने उभं करत आहोत. ह्या सर्व बाबी होत असताना येणारे पर्यटक नागरिक यांना सुरक्षतेचा मुद्दा आणि याच्यावर सुद्धा अडचण येता कामा नये म्हणून जवळपास 1,91,00,00,000 रुपये आपण फक्त CCTVसाठी या ठिकाणी खर्च करून पूर्ण शहर हे CCTV सर्वेलन्स अंतर्गत कशा पद्धतीने येईल याची आपण दक्षता घेत आहोत. ज्या बीचच्या कामाचं आपण आज लोकार्पण केला तिथे सुद्धा CCTVची आपण व्यवस्था ही त्या ठिकाणी केलेली आहे. श्रीवर्धन न्यायालय इमारतीसाठी आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी जवळपास 14 कोटीचा निधी आपण मंजूर करून घेतला, ज्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर ते कामही प्रगतीपथावर आहे. अशा पद्धतीनं काम करत असताना पर्यटन निवास असेल, त्याचबरोबर 2 तलाव ज्याचंही भूमिपूजन उद्घाटन दादा आपल्या हस्ते झालेलं होतं, त्याला आत्ता आणखीन त्याचं सौंदर्यीकरणामध्ये भर पडावी या दृष्टिकोनातून सुद्धा जवळपास 1 कोटीचा निधी आपण त्या निमित्ताने मंजूर करून घेतलेला आहे. ही सर्वच कामं करत असताना एका बाजूला आपलं भक्कम नेतृत्व, आपली साथ ही मिळत असताना या मतदारसंघाने सुद्धा दिलेलं प्रेम हे आदरणीय तटकरे साहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीला तर बघितलंच, पण त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या सर्व मतदार बंधू भगिनींनी मला भरभरून प्रेम दिलं. असे क्वचितच मतदारसंघ असतात जिथं महिलांच्या मतदानाचा संख्या ही जास्त असते आणि श्रीवर्धन मतदारसंघ असा आहे की जिथे महिलांच्या मतदारांची जी संख्या आहे, जो टक्का आहे तो पुरुष मतदारसंख्येपेक्षा जास्त आहे आणि हे फार कमी मतदारसंघामध्ये असतं. त्यामुळे दोन्हीही वर्ग म्हणजे मतदार बंधू भगिनींकडनं मनापासूनची साथ आणि आशीर्वाद हा पुढे सुद्धा मिळत राहो. आपल्याला दिलेला शब्द हा आदरणीय तटकरे साहेब जसं कधी मोडत नसतात, तसंच आपल्याच आशीर्वादाने, आपल्या पाठबळामुळे पुढच्या कालावधीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून, आपली कन्या आणि आपली भगिनी म्हणून कायमस्वरूपी या ठिकाणी नेहमी ज्या ज्या वेळेला आपण संधी द्याल त्यावेळेला कार्यरत राहीन, आपल्या सेवेसाठी तत्पर राहील असा शब्द सुद्धा आज या ठिकाणी देत असताना आपल्या सर्वांच्याच वतीने आदरणीय दादांचे पुन्हा एकदा आभार मानून त्यांचे आपल्या सर्वांच्याच वतीने पुन्हा एकदा स्वागत करून या ठिकाणी माझे लांबलेले शब्द थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या सभेसाठी, लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक अजूनही येथे येत आहेत. संपूर्ण सभागृहाच्या ठिकाणी असलेली आसन व्यवस्था कमी पडली आहे. काही ठिकाणी खुर्च्या अजून जिकडे आहेत त्या घेऊन आपण कृपया स्थानापन्न व्हावं अशी विनंती करतो. ही गर्दी ही केवळ राजकीय लोकांचं भाषण ऐकण्यासाठी असणारी गर्दी नाही, ते विकास कामांना दिलेला हा प्रतिसाद आहे आणि अशा पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक काम या ठिकाणी माननीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे सुरू आहे. मी आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब जे विकासाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीवर्धन शहरातील शुद्धीकरणासहित पूर्ण झालेली पिण्याच्या पाण्याची योजना, निसर्गरम्य नयनरम्य असलेल्या समुद्र किनाऱ्याचं सौंदर्यीकरण याचं लोकार्पण ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पार पाडलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कर्तबगार नेते, महाराष्ट्राचं आशास्थान उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, श्रीवर्धनचे आमदार आणि माननीय महिला बालकल्याण खात्याचे मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष श्री बाळा सातनाक, तालुक्याचे अध्यक्ष श्री दर्शन विचारे, डॉक्टर अबू राऊत, जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्ष उमाताई मुंडे, शहराच्या महिलांच्या अध्यक्ष मुरकरताई, ग्रामीणचे अध्यक्ष सभा फिरपिरे, माझे ज्येष्ठ सहकारी श्री श्यामकांत बोकरे, महादेवराव पाटील, सुरेश मगर, प्रदेश सरचिटणीस श्री विजयराव मोरे, मसयाचे नगराध्यक्ष संजीव कर्णिक, रियाज घराडे, मुरुडचे अध्यक्ष श्री फैरोज गलटे, सुबोध माडिक, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट उत्तम जाधव, चंद्रकांतजी रोडे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, आमचे फैसल गीते तिथे आहे त्यांनी पण व्यासपीठावरती या ठिकाणी यावं, जिल्ह्याचे कर्तबगार, पोलीस अधीक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व सन्मान्य व्यासपीठ, या शहरातील सर्व माझी नगराध्यक्ष भगिनी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम श्रीवर्धन मतदारसंघातील नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो,
कालच या महाराष्ट्राचे नेते, कोकणचे शिल्पकार बॅरिस्टर अंतुले साहेब यांचा पुण्यतिथीचा दिवस. आज माझे वडील परमपूज्य दत्ताजीराव तटकरे अण्णा यांची जयंती. या सगळ्या परिसराचं नेतृत्व ज्याने अतिशय उत्तम पद्धतीने केलं ते रवींद्रजी राऊत. या मान्यवरांना, या थोर विभूतींना आपल्या सारांच्या वतीने मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो. दादा, या श्रीवर्धन शहराने आज बऱ्याच वर्षाच्या कालावधीच्या नंतर इतकी अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी पाहिली. मी त्यावेळेला लहान होतो. बॅरिस्टर अंतुले साहेब मुख्यमंत्री झालेले होते. श्रीवर्धनची पोटनिवडणूक रवींद्र राऊत साहेबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी लढवली आणि त्यावेळेला तसा अभूतपूर्व जल्लोष या सगळ्या परिसरामध्ये झाला. 2009 सालामध्ये बऱ्याच वर्षाच्या कालावधीच्या नंतर शिवसेनेचा पराजय करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी त्याला श्रीवर्धन मतदारसंघातून विजयी झालो. यापूर्वी 14 माणगाव मतदारसंघातून 3दा विजय झालो होतो, पण मी माझी कधी मिरवणूक काढली नाही. पण श्रीवर्धन मस्यातल्या नागरिकांना अनेक वर्ष केवळ फटाके ऐकावे लागले होते. त्यांच्या मनामध्ये एकतरीची रुखरुख दीर्घकाळची होती. पण या सर्वांनी त्या कालावधीमध्ये आग्रह केला, अगदी थेट मोरबा साईपासून ते शेवटचं बोरलीच्यापर्यंत इतक्या प्रचंड प्रमाणावरती स्वागत झालं. आज मला अनेक वर्षाच्या कालावधीच्या नंतर तो क्षण आठवते की श्रीवर्धनच्या भूमीमध्ये, या श्रीमंत पेशव्यांच्या भूमीमध्ये इतका असा अलोट असा जनसागर या ठिकाणी आलेला त्या निमित्ताने पाहायला मिळतोय. ही माझी आदिती अनिकेतची, माझ्या कार्यकर्त्यांची कर्तव्यकारी दादा नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये क्रांतिकारी निर्णय घेत, नवीन भूमिका घेत, नवीन पर्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणण्याचा जो धाडस तुम्ही दाखवलात, विकासाचा नवीन पर्व आज आम्ही उभा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. घड्याळ तेच, वेळ नवी, या नव्या घोषवाक्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना श्रीवर्धनच्या तुम्ही भूमीमध्ये आलात आणि या प्रचंड जनसमुदायाने तुमचं स्वागत केलं. ग्रामीण भागातली जनता तुमच्या नेतृत्वावरती, तुमच्या विचारावरती एक तऱ्हेचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते आहे. मला आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करायचा आहे. एनडीएमध्ये आपण सहभागी झालो, राज्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. अनेकांनी या मतदारसंघात एक वेगळ्यापैकीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघातला अल्पसंख्याक समाज मी घेतलेल्या निर्णयाच्यामुळे नाराज आहे अशा पैकीचा प्रयत्न गेला 3-4 महिन्यामध्ये सातत्याने त्या ठिकाणी केला गेला. त्याचंच एक महत्त्वाचं कारण म्हणून मी आज राजकीय दृष्ट्या या ठिकाणी बोलतोय. इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा, मुंबईला इंडिया आघाडी झाल्याच्या नंतर पहिली जाहीर सभा कुठेही महाराष्ट्रामध्ये झाली नाही. पण त्या इंडिया आघाडीची जाहीर सभा पहिला प्रथम झाली ती श्रीवर्धनमध्येच. त्यावेळेचा जनसमुदाय आणि आताचा जनसमुदाय, पत्रकार मित्र त्याची तुलना करतील. मला त्या बाबतीमध्ये अधिक काय बोलायचं नाही. पण मला या गोष्टीचा आज खचितच अभिमान आहे की आज या संबंध कार्यक्रमाच्या निमित्ताने सहज या समोर बसलेल्या जनसमुदायाकडे जर का आपण सहजगत्या नजर टाकलीत तर या मतदारसंघातील बहुसंख्य मुस्लिम समाज आज माझ्यावरती प्रेम करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आलेला आहे आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे उभा आहे. आमचे मुक्तारभाई वयासकर या ठिकाणी आहेत. मोरब्याची ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची होती. आम्ही घेतलेला निर्णय तुमच्या नेतृत्वाखाली योग्य आहे की अयोग्य काय याचं ठरवण्याचं लोकशाहीमधलं पॅरामीटर कुठलं होतं तर ती मोरब्याची ग्रामपंचायतीची निवडणूक. आज माझ्या मोरब्याचे सरपंच या व्यासपीठात जनाब उपस्थित आहेत. एकेकाळी शिक्षकाचं काम केलेल्या या जनाबांनी ती निवडणूक लढवली. आमच्या समोर आव्हानं त्या कालावधीमध्ये निर्माण केली गेली होती. पण अल्पसंख्याक समाजाने आपल्या घेतलेल्या धर्मनिरपेक्ष विचारावरती एक तऱ्हेचं शिक्कामोर्तब केलं. दादा, तुम्ही 5 तारखेला महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या समोर सांगितलं, होय आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालोय, होय राज्याच्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालोय, पण आम्ही आमच्या धर्मनिरपेक्ष विचाराशी फारकत करणार नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आम्ही फारकत करणार नाही. तोच विचार घेत आम्ही भविष्याच्या कालावधीमध्ये काम करणार आहोत. हा तुम्ही विश्वास त्या ठिकाणी दिलात आणि त्या विश्वासावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज सुद्धा त्यानिमित्ताने करतोय. आज या मतदारसंघाचा चेहरा मोहरा दिवसेंदिवस बदलला जातोय. 2009 सालामध्ये मी ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक लढली, कठीण अशी निवडणूक होती. सर्वच राजकीय पक्ष सर्वच माझा पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून सज्ज झाले होते. दादा, त्यावेळेला श्रीवर्धन शहरामध्ये आमचं एकच नगरसेवक होत्या, साठे मॅडम, एकच नगरसेवक. आणि या 2 तालुक्यामध्ये एकच ग्रामपंचायत होती. माझे ज्येष्ठ सहकारी मरहूम अलीशेठ कौचाले यांची पांगोळी ग्रामपंचायत. बाकी या तालुक्यामध्ये 2 तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही फारसं नव्हतो. पण मोठ्या आत्मविश्वासाने या मतदारसंघामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती सामोरं गेलो. वेगवेगळ्या पद्धतीची प्रबोधनं त्या
विचार त्या कालावधीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. पण या 2 तालुक्यातल्या मतदारसंघातल्या तालुक्याबरोबरतीच माझा हक्काचा असलेला रोहा तालुका असेल, तळा तालुका असेल, माणगाव तालुका असेल यांनी विजयाचं शिक्कामोर्तब त्या कालावधीमध्ये केलं. त्यावेळेपासून परत पाठीमागे बघण्याची वेळ आली नाही. असंख्य कोट्यावधी रुपयाच्या योजना आपल्यामार्फत मी राबवू शकलो. आज मी जाहीररित्या या ठिकाणी सांगू इच्छितो आहे, जसं परवाच्या कर्जतच्या चिंतन शिबिराच्या निमित्ताने म्हटलं, 2009 सालामध्ये शिवधन मतदारसंघातून मी निवडून आल्याच्या नंतर माझ्यावरती अर्थमंत्री पदाची जबाबदारी दिली. दादा ती केवळ तुमच्यामुळे मला मिळाली, त्याचा आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करतोय. या कोकणाला मुख्यमंत्रीपद मिळालं बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने, या कोकणाला मुख्यमंत्रीपद मिळालं मनोहर जोशी सरांच्या रूपाने, या कोकणाला मुख्यमंत्रीपद मिळालं नारायण राणेच्या रूपाने. पण कोकणाला कधी राज्यातलं अर्थमंत्रीपद मिळालं नव्हतं. सी.डी. देशमुख साहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशातल्या अर्थमंत्रीपदाची धुरा घेतलेली होती. पण या कोकणामध्ये कधी अर्थमंत्रीपद मिळालं नव्हतं. केवळ तुमच्यामुळे, तुमच्या जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीमुळे माझ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या राज्याचा सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प त्यावेळेला मला मांडता आला आणि त्याच्यातून कोकणाच्या विकासासाठी भरीव कामगिरी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करतात. शहरामरोज आता बदलत जातोय. श्रीवर्धन शहरामध्ये मी आमदार झालो त्यावेळेला 5-10 हॉटेल असतील. आमच्या बळदेव काकांच्या हॉटेलमध्ये जाऊन मी जेवायचो आणि प्रचार त्या ठिकाणी करायचो. आज मोजता येणार नाहीत इतकी. पर्यटन विभागाच्या योजनेच्या अंतर्गत बेड आणि ब्रेकफास्ट याच्यासाठी शेकड्याने या ठिकाणी आज स्थानिक माणसाच्या या ठिकाणी रोजगारची निर्मिती करताय. दिव्यागरच्या परिसरामध्ये दादा आपण 2 वेळा आला. सुवर्ण गजाननच्या पदस्पर्शाने पुनी झालेल्या भूमीमध्ये आज एक त्या दिव्यागरच्यामुळे सगळी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बदलली जाते आहे. माझं वडोली गाव असेल, बोलणीसारखी बाजारपेठ असेल, आजूबाजूची गावं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झालेला फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकेकाळी मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती असलेला माझा श्रीवर्धन मसा तालुका आणि माझा कोकणची जनता आता टप्प्याटप्प्याने बदल पाहू इथे आहे. दादा एक संकल्प माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला आहे. वर्षानुवर्ष पिढ्या आम्ही मुंबईमध्ये जाऊन आम्ही आमचं नशीब आजमावत आलो होतो. पण आता तुमच्या कणकर नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आता मुंबईला जाणं आम्ही बंद करणार आहोत. याच मातीमध्ये जन्माला यायचं, इथे लहानाचं मोठं व्हायचं आणि याच मातीमध्ये काम करायचं. या भूमिकेवरती पर्यटनाने अनेक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. दिघीचा पोर्ट आज त्या ठिकाणी विकसित होत आहे. दादा तुमचे आणि गौतम अदानींचे सुद्धा संबंध त्या ठिकाणी आहेत. स्थानिकांचा रोजगार तो त्या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे. मच्छीमारांचा व्यवसाय दिघीच्या परिसरामध्ये टिकला गेला पाहिजे. नामदार आदितीने या ठिकाणी उल्लेख केला. मी 4 वर्ष प्रयत्न करत होतो मुळगाव कोळीवाड्याचा, जीवना कोळीवाड्याचा आणि बर्डकोलच्या कोळीवाड्याच्या परिसरामध्ये आणि आदगावच्या कोळीवाड्याच्या परिसरामध्ये मच्छीमारांची जेटी आम्ही त्या ठिकाणी करावी. हरणे, पाच पंढरी, दापूर तालुक्यातलं मच्छीमारांचं सर्वात मोठं केंद्र आहे. या सगळ्या परिसरामधल्या या मच्छीमार बांधवांच्यासाठी सुद्धा आज 700-800 कोटी रुपयाचा नियतव्यय आज उपलब्ध झाला. त्याच्यातून 2 कामाला सुरुवात झाली, मुळगाव कोळीवाड्याची आणि जीवना कोळीवाड्याची. हे सगळे कोळी बांधव आता माझ्या भाषणाच्या नंतर तुमचा आवर्जून त्या ठिकाणी सत्कार करणार आहेत. याचं कारण परंपरागत व्यवसाय करणारा कोळी बांधवांच्या जीवनामध्ये सुद्धा एक वेगळं बदललेलं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. अर्थव्यवस्थेतला बदलामधला महत्वाचा भाग रोजगाराच्या निर्मितीवरती आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी काम करायचं आहे. म्हणून पुण्यापासून ते आज शिवधनपर्यंत रस्ता आपण त्या ठिकाणी केला. इंदापूर पासून ते आगरदांडापर्यंत रस्ता त्या ठिकाणी झाला. एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सुरू केलेल्या टोळपासून ते बागमांडलापर्यंत रस्ता त्या ठिकाणी झाला. आज मला तमाम शिवधनकरांना सांगायचं आहे की अजितदादांचे ऋण किती आपल्यावरती मोठे आहे. मला अर्थमंत्री केला म्हणून बाणकोणला बाणकोट खाडीवरचा पुलाच्या कामाची मला सुरुवात करता आली. आज हिदातबाई या ठिकाणी आहेत. दुर्दैवाने त्या मधल्या कालावधीमध्ये काम थांबलं. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. दादा केवळ मी आपल्याला विनंती केली, 2 गोष्टीची घोषणा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये केलीत. कुणबी समाजयोती संघ मुंबई, ज्याला बॅरिस्टर अंतुले साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 1980 साली भूखंड देण्यात आला होता. 40 वर्ष ती जागा, सुरेश मगर तुम्ही या ठिकाणी आज भक्कम असतील, 40 वर्ष ती जागा तशीच पडून राहिली होती. पण मी दादांना विनंती केली आणि दादाने अर्थसंकल्पीय भाषणात मुंबई कुणबी समाजयोती संघाच्यासाठी 5 कोटी रुपयाचा निधी जाहीर केला आणि त्या समाजयोती संघाची इमारत सुरू झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकत आहे. दादा दुसरी गोष्ट तुम्ही केलीत, आदितींनी सतत प्रयत्न केला. बॅरिस्टर अंतुले साहेबांनी रेवस रेड्डी सागरी महामार्गाचं स्वप्न पाहिलं. ट्रान्स हार्बर लिंक आता पुढच्या महिन्यामध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. शिवडीपासून नावापर्यंत आपण 22 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचू. पण तिथून माझ्या कोकणाचा प्रवेशद्वार असलेला संबंध पुलाची बांधकामं थांबली होती. रेवसकरांचा पूल असेल, आगरदांडा ते दिघी ते आगरदांडा ते तुरुंबाड्याचा पूल होता तो असेल,
बागमाणला बाणकोट खाडीवरचा पुलाचं काम सुद्धा गेल्या अनेक वर्ष त्या ठिकाणी रखडलेलं आहे. इच्छाशक्ती कशी असते बघा शिवधनकरांनो. गेले वर्षभर हे सगळं काम ठप्प राहिलेलं होतं. 8 दिवसापूर्वीच एका संध्याकाळच्या वेळेला दादा पक्ष कार्यालयात आले होते आणि दादाने मी नम्रतेची विनंती केली की एकेकाळचा बॅरिस्टर अतुल साहेबांचं स्वप्न रेबस रेडी रड्याचं 2 पुलांची बांधकामं मेरीटाईम बोर्ड त्या ठिकाणी परवानगी देत नाही म्हणून रखडलेली आहे. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती. कर्जतला चिंतन शिबिरासाठी यायचं होतं, पण इतक्या घाई गर्दीच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये दादाने अर्धा तास काढला. आणि प्रशासनाचं वकूफ किती मोठा असू शकतो, प्रशासनाच्या बाबतीमध्ये किती योग्य पद्धतीने काम करण्याची भूमिका असते. ज्या मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी 42 मीटरच्या उंचीला परवानगी देण्याचं नाकारलं, दादांच्या 15 मिनिटाच्या बैठकीमध्ये रेवस रेड्डी पुलाची आणि बागबांडला बाणकोट पुलाची आहे त्या उंचीला परवानगी देण्याचं काम दादा केवळ तुमच्यामुळे झालं. त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी करतोय. शपथ घेऊन सांगतोय सोमजाईची, पुढच्या 15 दिवसामध्ये या दोन्ही पुलाच्या बांधकामाच्या निविदा तुम्हाला पाहायला मिळतील. दादा तुम्ही या ठिकाणी आलात आणि कृत्य आम्हाला सर्वांना या ठिकाणी करून दिलात. कोकणचं जीवनमान उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये तो सागरी मार्ग त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर पूर्णपणाने बदलाचं चित्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसरं आपल्या उपस्थितीमुळे झालं, तुरमाडीपासून आल्याच्या नंतर आम्ही वेळासवरून श्याम आज मोहम्मदभाई या ठिकाणी नाहीत, पण बोर्लीमधून आपला रस्ता सागरी मार्ग इथे येणार, त्याचा उपयोग शून्य होता. दादांना विनंती केली हा रस्ता गेला पाहिजे. दिघी, नानवेल, सरवा, आदगाव, वेळास, दिव्यागर, भरटकोल, शेखाडी, कोंडिवली, बाळवटी या मार्गे हा रस्ता गेला पाहिजे. नाही तर या रस्त्याच्या भूमी संपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. किती जबरदस्त इच्छाशक्ती असे बघा. कारण आज दादाने हा निळाशार अरबी समुद्राचं विहंगम दृश्य या ठिकाणी पाहिलं. नानवेल पासून जर का आपण वेळासपर्यंत आलो आणि भरटकोल पासून ते कोंडिवलीपर्यंत बाळवटीपर्यंत आलो तर गोव्याला पर्यटकांना जाण्याची गरज नाही. इतक्या निळाशार अरबी समुद्राचं विहंगम दृश्य दिसत आहे. दादा हे काम आपल्या हातून उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये होईल. आम्हाला मुंबईला जाण्याची गरज संपेल आणि याच मातीमध्ये रोजगाराचे अनेक आम्ही त्या ठिकाणी प्रकल्प त्या ठिकाणी सुरू करू शकतो. अशा विश्वासाने आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतो. आपण आलात, किती बारकाईने आपलं लक्ष असतं. समुद्र किनाऱ्यावरती फिरलात, त्याच्यातल्या छोट्या छोट्या उणीवा पण तुम्ही काढलात. एक मुस्लिम समाजाची माझी भगिनी तिच्या नातीला घेऊन का नातवाला घेऊन उभी होती, तिला सुद्धा आवडीने तुम्ही त्या ठिकाणी घेतलात. केवळ उक्ती नाही, कृती असली पाहिजे. धर्मनिरपेक्ष विचार केवळ मतांच्या वेगवेगळीसाठी आम्ही करत नाही आहोत, तर आमच्या रोमारोमामध्ये सुद्धा सेक्युलरिझम भिनलेला आहे आणि महाराष्ट्राला गतिमान करायचं आहे. या भूमिकेवरती आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याची साथ उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चित या सगळ्या परिसराच्या माध्यमातून मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंका. ते विभाग आणि त्याचबरोबर ती मेरीटाईम बोर्ड याच्या माध्यमातून काही अडचणी असतात, त्याच्यातून येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीकोनातून काही आम्हाला सुविधा त्या ठिकाणी करायच्या आहेत. अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही, कारण आपल्या साऱ्यांचं लक्ष दादांच्या भाषणाकडे त्या ठिकाणी लागलेलं आहे. आज तमाम शिवधनकरांनी, वसईकरांनी, तळा, रोहा, माणगाव तालुक्यातील आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड उपस्थिती या ठिकाणी दाखवून दादांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावरती तुम्ही सर्वांनी म्हणून शिक्कामोर्तब केलं. यासाठी तुमच्या सर्वांचे आभार मला मानण्यासाठी कमी त्या ठिकाणी पडते. उद्या लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, विधानसभेचं सुरू होत आहे. मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर 700 ते 800 कोटी रुपयाचा नियतव्यय दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेने मदत केली, देवेंद्रजींनी केली. अधिक मोठ्या प्रमाणावरती विकासाची प्रक्रिया अव्याहतपणाने आम्हाला त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. यासाठी आपल्या आशीर्वादारूपी ताकदीची गरज पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी राहावी. प्रचंड संख्येने महिला या ठिकाणी आल्या. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये 29 महिला मंत्र्यांमध्ये एकच महिला मंत्री आहे, ती शिवधन मतदारसंघाची लेख आणि आमदार आहे. त्याचा आज आवर्जून उल्लेख या निमित्ताने करतो आहे. सुनील तटकरेची मुलगी म्हणून नव्हे, पण अजितदादा केवळ तुमच्या इच्छाशक्तीच्यामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री म्हणून त्या ठिकाणी आदिती काम करते आहे. आता आदिती तुझ्यावरची जबाबदारी वाढली, 50% पेक्षा जास्त.
आणि तुझ्या मतदारसंघामध्ये 51% महिला मतदारांची संख्या आहे. त्यामुळे जमलेल्या सगळ्या महिला भगिनींच्यासाठी अनेक योजना दादांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून राज्य मंत्रिमंडळामध्ये करण्याची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये घेतली जाईल. लेख लाडकी अभियानाबरोबरच एक क्रांतिकारी निर्णय जसा मध्य प्रदेशमध्ये घेतला गेला, तो निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच घेतला गेला. तो प्रस्ताव मंत्री म्हणून तुला सादर करण्याचं भाग्य अजितदादांच्यामुळे मिळालं आणि त्याच्यामुळेच 18 वर्ष ज्यावेळेला त्या मुलीला पूर्ण होतील तर 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम तिच्या खात्यामध्ये जमा होईल. ही योजना 1 एप्रिल 2023 सालापासून सुरू होणार आहे. त्यामुळे या समोर बसलेल्या कष्टकरी बहुजन समाजातल्या सर्व धर्मीय समाजातल्या महिला भगिनींच्या दृष्टिकोनातून एक क्रांतिकारी निर्णय घेतला गेलेला आहे. अजून असे निर्णय घे की महाराष्ट्राच्या इतिहासात अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारी महिला भगिनी महिलांच्यासाठी वेगवेगळ्या पैचं काम करत आहे. अशा पैसा एक आलेख त्या ठिकाणी उंचाला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड पैची मेहनत घेतली आणि अभूतपूर्वाचं स्वागत दादांचं या ठिकाणी केलं. आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक शब्दामध्ये आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जीवना कोळी समाजाच्या वतीनं या ठिकाणी माननीय अजितदादांचा इथे गौरव केला जाणार आहे, त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मी त्यांना विनंती करतो श्री काशीनाथ चुणेकर, रामप्रसाद वाघे आणि मोहनजी वाघे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी अजितदादा आणि त्यानंतर माननीय तटकरे साहेबांचा या ठिकाणी गौरव करणार आहेत. त्यांना वल्ला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे, मंत्रिमंडळातील माझ्या सहकार्याने ह्या भागाचं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असणाऱ्या आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमचे प्रतिनिधी अनिकेत तटकरे, विजय बंधू मोरे, उमाताई मुंडे, दर्शन विचारे, जितेंद्र सातनाक, डॉक्टर अबू राऊत, सौ सबा फिरफिरे, सौ कल्पिता मुरकर, सुरेशजी मगर, नाझीम हसवारे, सायलीताई दळवी, हिदायत कुदरते, महादेव पाटील, समीर बनकर, श्याम भोकरे, दयानंद भगत, संजय कर्णिक, मुक्तार वेळासकर, उत्तम जाधव, चंद्रकांत रोडे, फैरोज घेलटे, सुबोध महाडिक, विशेषतः माझ्या श्रीवर्धन रोहा म्हसाळा नगरपालिकेचे सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून उपस्थित असणारे सगळे माझे बंधू भगिनी, शासनाचा विविध खात्याचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, पत्रकार मित्र, ज्यांनी आज आम्हा लोकांचा सत्कार केले ते सगळे मान्यवर, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, गेले 1 महिन्यापूर्वीच मला तटकरे साहेबांनी सांगितलेलं होतं की अजित, मला 3 तारीख तुझी पाहिजे आणि श्रीवर्धनमध्ये पिण्याच्या पाण्याची योजनेचा शुभारंभ, इथं निसर्गाने जी माझ्या कोकणावर उधळण केलेली आहे त्याच्यातनं मागच्या काळामध्ये हा जो समुद्र किनारा, हा इथला बीच आहे, तिथं काही बरंच नुकसान झालेलं होतं चक्रीवादळामुळं आणि तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्याकरता तिथं आदितीच्या प्रयत्नातनं काही काम झालेलं आहे, त्याचंही आपल्याला उद्घाटन घ्यायचं आहे आणि एक मेळावा घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळं मी आजचा दिवस दिलेला आहे. उद्या आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सिंधुदुर्गला येत आहेत, नेव्हीचा कार्यक्रम आहे. उद्या मी आदिती तिकडे जाणार आहोत. आज इथं येत असताना कालच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आज कैलासवासी दत्ताजीराव गणपतराव तटकरेंची 96वी जयंती आणि काल माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले साहेबांच्या 2 डिसेंबरला पुण्यतिथी होती. मी दोघांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. खऱ्या अर्थाने राज्याच्या कोकणवासियांच्या करता त्यांनी अतोनात काम केलं, प्रचंड प्रयत्न केला
आणि इथल्या विकास कामाला चालना गती देण्याचं काम केलं. श्रीवर्धन नगर परिषदेचा पाणी पुरवठा आणि बीज सुशोभीकरणाचा हा लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी सुरुवातीलाच श्रीवर्धन पाणी पुरवठा आणि बीज सुशोभीकरण कामाचा लोकार्पण झालं असं जाहीर करतो. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं पावन झालेल्या ह्या माझ्या रायगड भूमीमध्ये मला एक वेगळी प्रेरणा ऊर्जा मिळते. रयतेचा राजा शिवछत्रपतींच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. मगाशी आदितीने पेशव्यांचा उल्लेख केला. त्यांनी पण ह्या भागाच्या करता त्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा इतिहास घडवला आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातनं आधीच्या प्रयत्नातनं सुनील तटकरे साहेबांच्या अनिकेत बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले माझे कार्यकर्ते माझे पदाधिकारी ह्यांच्या सगळ्याच्या प्रयत्नातनं ही कामं चाललेली आहेत. तुम्हाला माहिती आहे ह्या रायगड जिल्ह्याने या रायगडच्या मातीनेच तुमच्या माझ्या देशाला या राज्याला रयतेचा कल्याणासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पहिला छत्रपती देण्याचं काम ह्या भूमीनं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या भूमीला इथल्या मातीला एक वेगळं आगळं अशा प्रकारचं महत्त्व आहे. भारताचा इतिहास बदलणाऱ्या शिवराज्याभिषेकांच्या कालच्या 6 जूनला 1674 ऐतिहासिक घटनेला आता 350 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळं शासनाने देखील ह्याच्याबद्दलचे विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. आज अनेक गोष्टी इथं घडत आहेत. मी सुरुवातीलाच सांगतो कारण पत्रकार मित्रासारखे मला विचारत होते आणि त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्यांना विचारण्याची वेळ येऊ नये म्हणून काही दिवसापूर्वी तुमच्या माझ्या देशामध्ये 4 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका झाल्यानंतर आज त्या निवडणुकीचा निकालाचा दिवस होता. तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड ही महत्त्वाची राज्य. त्याच्यामध्ये मिझोरामची मोजणी उद्या आहे. तेलंगणामध्ये BRSचे श्री के चंद्रशेखर राव आपल्या महाराष्ट्रात यायचे, सगळीकडे त्या कार्यक्रम घ्यायचे, सभा घ्यायचे आणि संपूर्ण देशामध्ये एवढा प्रचार त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा केला. योजना तेलंगणाला, प्रचार मात्र देशाच्या सगळ्या TV चॅनलला, पेपरला. मलाही कळलं नाही की असं का करतायत आणि ते देशाचं नेतृत्व करायला निघाले होते, महाराष्ट्रामध्ये सरकार आणायला निघालेले होते. परंतु आत्ताच्या निकालावरून त्यांची परिस्थिती फार बिकट आहे. ते त्यांचं सरकार निवडून येईल अशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाही. शेवटी ही जनता जनार्दन सर्वस्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मताचा अधिकार तुम्हाला जो दिला आहे तो कसा वापरायचा हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळं तेलंगणाचं चित्र, एक्झिट पोल तर सगळे त्या ठिकाणी चुकीचे घडले का काय असं बोलण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये भाजप सरकार आलं, येत आहे. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार येत आहे. छत्तीसगडमध्ये देखील वेगळ्या निकालाच्या बद्दल बोललं जात होतं, मध्य प्रदेशमध्ये बोललं जात होतं, पण तीनही ठिकाणी भाजपचे सरकार येतात अशा प्रकारची परिस्थिती आहे. मी या निमित्तानं NDAचा घटक या नात्याने नरेंद्र मोदी साहेबांचं, अमित शहांचं, भाजपचे अध्यक्ष नड्डाजींचं आणि तिथल्या सगळ्या सहकारी मित्रांचं मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. आणि आम्ही हीच भूमिका घेतली. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काही लोकांना ते आवडलं नाही, परंतु आज तरी देशामध्ये मी गेले 32 वर्ष आपल्या राज्यामध्ये काम करतोय. आज उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या समोर बोलत असताना देश पातळीवर कुणी काही म्हटलं
तरी नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे पण आपल्याला नाकारता येणार नाही. आणि त्याचाच परिणाम या निवडणुकीवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. एक तेलंगणामध्ये थोडा बदल होतो का काय असं वाटतंय, पण तो पण एबीव्हीपीचा कार्यकर्ता आणि त्याला काँग्रेसने त्या ठिकाणी घेतलं. त्याची लोकप्रियतेच्या जोरावर आलं तर तिथं काँग्रेसचं राज्य येईल, परंतु त्याला तो रेड्डी ही व्यक्ती त्याला कारणीभूत आहे, ही पण गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. आणि त्याच्यामुळं संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल. सारखे चॅनलवाले मगाशी मला बाईट द्या बाईट द्या बाईट द्या करत होते, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीचा उल्लेख केला. मित्रांनो, आज इथं ज्या कामाच्या निमित्तानं मी आलो, मला नेहमी कोकणला अधिकचं द्यावंसं वाटतं. तुम्ही आदितीला विचारा, त्याच्या आधीच्या काळामध्ये सुनील तटकरे साहेब माझ्याबरोबर मंत्री म्हणून काम करायचे. कोकणवासियांना जे आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला देतो, सोयाबीनला मदत, कापसाला मदत, कांद्याला मदत, टोमॅटोला मदत, ह्या उसाला मदत, अशा वेगवेगळ्या पिकांना आम्ही त्या भागातल्या मदत करत असतो. त्या तुलनेमध्ये आम्ही कर्ज माफ केलं. कर्जमाफीच्या बद्दल पण त्याचा फायदा हा इतर भागाला जास्त झाला. माझा कोकणचा शेतकरी जास्त कर्ज घेत नाही. तो आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा अशा पद्धतीचे पिकं, फळं घेण्याचा प्रयत्न त्याचा असतो. पर्यटनाला इथं खूप काही चालना देण्याचं संधी आहे. इथं आपल्या इथं समुद्र किनारा 720 किलोमीटरचा, त्या 720 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर केंद्र सरकारने पण मदत करायचं ठरवलंय. देशात सगळीकडं, आपल्या राज्यामध्ये पण आपण आणतोय. इथल्या जेटी ह्या चांगल्या करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्याकरता हजारो कोटी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकार त्याच्यामध्ये खर्च करतायत. केंद्राचा निधी आणण्याचं काम खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून होतं. राज्याच्या निधीच्या बाबतीमध्ये अनिकेत आणि आदिती त्याच्यामध्ये प्रयत्न करतात. सध्या तुमच्या माझ्या राज्याची आर्थिक तिजोरी ही महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळं निधी देण्याची एक महत्वाची जबाबदारी माझी असते. मी नेहमी लोकांना सांगतो की ज्यावेळेस लग्नाची पंगत बसती त्यावेळेस वाढप्या ओळखीचा असला पाहिजे. वाढप्या ओळखीचा असला की थोडंसं जास्तीचं मिळतं. आता पंगत तर बसलेली 288 आमदारांची. साहजिकच आमची मुलगी आदितीचं ताट आलं की अजित पवार 2 पळ्या जास्तच वाढणार ना. सांगायचं तात्पर्य, आमच्या मुलीकरता निधी जो गरजेचा आहे, जो माझ्या या विधानसभा आणि कोकणवासियांच्या भल्याचा आहे, माझ्या शेवटच्या माणसाच्या उद्धाराकरता एक आर्थिक पाठबळ मिळवून देण्याचा आहे, त्या बाबतीमध्ये मी सतत लक्ष ठेवून आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. रेवस ते रेड्डी 498 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग, कोस्टल रोड, 9,500 कोटी रुपये त्याचा खर्च अपेक्षित आहे. आता तटकरे साहेबांनी किंवा आदितीने उल्लेख केला, रेवस ते रेड्डी सागरी मार्गाच्या साठी आम्ही 3,057 कोटीचा अंदाजित खर्चास मान्यता दिलेली. कशा करता? धरमतर खाडी पुलासाठी ही आपण त्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं धरमतर खाडी आणि बाणकोट खाडीवरील पुलाचं काम तात्काळ सुरू करण्याच्या करता एकनाथराव, देवेंद्रजी, मी, तटकरे साहेब, आदिती, आमचा सगळ्यांचाच अनिकेतचा प्रयत्न आहे. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. हे कशा करता करतोय? हा सागरी मार्ग करत असताना आदितीनं माझ्या लक्षात आणून दिलं की दादा, हा सागरी मार्ग होतोय जसा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग झाला, त्याच्यामध्ये मधून अधून ऍक्सिडेंट होत आहेत, ते होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. शेवटी तुमच्या माझ्या माणसांचा जीव खूप महत्वाचा आहे. तशा पद्धतीने या कोस्टल रोड एक तर जुना
मुंबई गोवा रोड अजून चाललाय, सतत त्याच्यात अडचणी येतात, परंतु ह्या वर्षी तो पूर्ण होईल अशा प्रकारचं नियोजन गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आता हा दुसरा जो रोड होतोय त्या रोडच्या बाबतीमध्ये ज्याचा रेवस ते रेड्डी ह्या रोडच्या बद्दल आदिती म्हणली की दादा महत्वाची शहरं, महत्वाचे 100 पर्यटनाची स्थळं हीच त्याला जोडली गेलेली नाही. आणि मग लोक जाताना रेवस ते रेड्डी एकदम टार रोड झाला आणि मधल्या वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये गावांच्या मध्ये जायचं असेल पर्यटनाला, कुठं देवाच्या दर्शनाला जायचं असतं, कुठं समुद्र किनाऱ्याला तिथं पाहणी करायला जायचं असतं, त्याचा आनंद उपभोगायला जायचं असतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. आता इथं मगाशीच मला वाटतं अनिकेत बोलत असताना 10 लाख लोक इथं पर्यटनाच्या निमित्तानं येतात आणि मोठ्या प्रमाणावर माझ्या पुण्यातनं, पिंपरी चिंचवडमधनं, ठाण्यातनं, त्या भागातनं पर्यटन येतो. तो शेवटी इथं आल्यानंतर स्थानिकांना रोजगार मिळतो ना, त्याच्यातनं आर्थिक परिस्थिती इथली बदलती. तशा पद्धतीनं मला आदितीनं लक्षात आणून दिल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगितलं ती 100च्या 100 ती पर्यटन स्थळं त्या रेवस ते रेड्डीमध्ये अंतर्भूत करा. काही पैसे 1000-2000 कोटी वाढले तरी चालतील, पण हे काम केलं पाहिजे. कारण त्याच्यातनं माझ्या तिथल्या मुलींना फायदा होणार आहे, माझ्या तरुणांना फायदा होणार आहे, माझ्या वडीलधाऱ्यांना फायदा होणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आता जे काही पोर्टची म्हणजे जेटी त्याची पण काही 1000 कोटी रुपये आपण मंजूर करून आणलेले आहेत. आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आम्ही आलोत. मधल्या काळामध्ये 1 वर्ष सत्तेवर नव्हतो त्यावेळेस आपली कामं थांबलेली होती, काही कामांना स्थगिती होती. मागे मीच तटकरे साहेबांच्या इथं येऊन इथल्या काही कामांचं भूमिपूजन केलं, पाण्याच्या योजनेचं किंवा इथल्या माझ्या बीचचं तिथं चांगल्या पद्धतीनं सुविधा देण्याचं. मित्रांनो, शेवटी कामं झाली पाहिजे. मगाशी तटकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं, मी या निमित्तानं कोकणवासियांना सांगू इच्छितो, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या दिशेने, मार्गाने, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रमुख भूमिका आहे. तीच आमची विचारधारा आहे. मग तिथं माझा अल्पसंख्याक असेल, तिथं माझा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, तिथं इतर मागासवर्गीय असेल किंवा कुणबी असेल, मराठा असेल, जैन असेल, मारवाडी असेल, कुठल्याही जाती धर्माची लोक असू द्यात, शेवटी आपण भारतीय आहोत. आपल्याला त्याच्यातच आज 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालेली आहे. अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. मगाशी पण ज्या योजनेतनं पाणी पुरवठा योजनेतनं श्रीवर्धनला पाणी येतं त्या तलावामध्ये गाळ काढला पाहिजे. जरूर मी मुंबईला आता गेल्यानंतर त्याबद्दल अनिकेत तूही पाठपुरावा कर, आदिती तू पण कर, त्याच्यातनं आपण मार्ग काढू. शेवटी तुम्हाला चांगलं पाणी मिळालं पाहिजे. ते पाणी मिळण्याच्या करता आपण सोलर सिस्टीम बसवलेली आहे, सोलर पॅनल, त्याच्यामुळं विजेचा खर्च कमी येणार आहे, त्याच्यामुळं तुम्हाला पाणीपट्टी कमी मिळणार आहे, कमी द्यावी लागणार आहे. त्याच्यातून ते पाणी येताना सगळ्यांना तुम्हाला तर पाणी मिळावंच, परंतु त्याला इंग्लिशमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतात. त्या फ्लोटिंग पॉप्युलेशनला पण जे बाहेरचे लोक येतात त्यांनाही पाणी लागणार, त्याचाही विचार केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही लोकांनी केलेला आहे, आदितीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यातनं भरपूर सगळ्या सुविधा आपल्या भागामध्ये देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. 22 कोटी रुपयाची योजना, 22 कोटी 73 लाख रुपयाची योजना, जवळपास श्रीवर्धनच्या लोकांना 135 लिटर पाणी मिळेल दररोज, अशा पद्धतीचं काम आपण केलंय. आणि हे काम करत असताना कॉन्ट्रॅक्टरनी पण चांगलं काम केलंय असं दिसतंय, परंतु कुठली अडचण येता कामा नये. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. शेवटी पाणी हे जीवनातला अविभाज्य अशा प्रकारचा घटक आहे, ते कुठं कमी पडता कामा नये. मित्रांनो, निसर्ग माग 5 वर्षात ह्या माझ्या समुद्र किनाऱ्याला सिंधुदुर्ग
रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे ह्या सगळ्या भागामध्ये 5 वर्षात 4 वेळेला चक्रीवादळ आलं. एवढं लोकांचं नुकसान झालं. तुमची पण सुरूची झाडं पडली, तिथल्याही अनेक चांगल्या गोष्टी त्याची मोडतोड झाली. तो खर्च वाढतो. त्याच्याकरता केंद्राने एक कार्यक्रम आणलाय, राज्यांनी त्याच्यात लक्ष घातलंय आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपल्याला 14 सप्टेंबर 2023ला आम्ही निर्णय घेतला, कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या, कारण वादळ आलं की पोल पडतात, तारा पडतात, तुमचे लाईट तुटते, बंद होते, म्हणून आम्ही आता अंडरग्राऊंड भूमिगत विद्युत वाहिन्या टाकायच्या. धूप प्रतिबंधक केंद्र हे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं. त्याच्यामध्ये खार प्रतिबंधक बंधारे हे आपल्याला करायचे. बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र. काय होतं, एखादा गरीब असेल त्या वाऱ्यात त्याची झोपडी, त्याचं घर सगळं उडून पत्रा बित्रा जातो, त्याने जायचं कुठं? त्याच्याकरता प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या वादळाला देखील निश्चितपणे टिकू शकतील अशा पद्धतीची निवारक केंद्र. आणि तसंच आपल्या इथं सह्याद्रीचा डोंगर दऱ्या खोऱ्या आहेत, तिथं दरड प्रतिबंधक कामे हे करण्याचं आपण प्रस्तावित केलेलं आहे. आणि कोकण आपत्ती सौम्यीकरणाच्यासाठी 3129 कोटी रुपये कामांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. कोकणवासियांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पैसा आणताना आम्हाला आदितीला तटकरे साहेबांना, अनिकेत, बाकीच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना काय त्रास होतो ते आमचं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे दिलेला पैसा हा पै न पै सत्कारणी लागला पाहिजे, त्या कामाकरता खर्च झाला पाहिजे. ह्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी नेहमीच कोकणचं कुठलंही काम असेल, आम्ही त्याच्यामध्ये इथला आंबा, काजू, मला मगाशी येताना गाडीत सुनील तटकरे साहेब सांगत होते, आदिती सांगत होते की दादा, आंबा बागायतदारांना पीक विमा अद्याप मिळाला नाही. त्याच्याही संदर्भामध्ये आम्ही बैठक घेतली. एक तर आता शेतकऱ्यांचा विमा, पीक विमा आम्ही उतरवतो 1 रुपयामध्ये, बाकीचे 1 रुपया तुमच्याकडनं घेतो, बाकीचे हजारो कोटी रुपये केंद्र सरकार, राज्य सरकार भरतंय. पण अशा काही तक्रारी आहेत. त्याच्यामध्ये मी, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, त्याच्या खात्याचे, कृषी खात्याचे मंत्री धनंजय मुंडे, संदीपन भुमरे आम्ही लक्ष घालू. आणि मी गेल्यावरच त्याच्याबद्दल, मी आता नागपूरला अधिवेशनाला जाणार आहे, पण याही कामामध्ये मी लक्ष दिलं. आपण काही काळजी करू नका. आणि तुमच्या भागातल्या भूमिगत विद्युत वाहिनी, धूप प्रतिबंधक बंधारे आणि बहुउद्देशीय निवारा केंद्र ही चांगल्यात चांगली करण्याचं काम आपण सगळेजण करू. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, ह्या तुमच्या कामाला हा अजित पवार पैसा कमी पडू देणार नाही, हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे. आणि या पद्धतीची विकासाची कामं आपण आपल्या भागातली मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल. मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये परवा आम्ही 2 दिवसाचं शिबिर कर्जतला घेतलेलं होतं. काही त्याच्या संदर्भामध्ये वरिष्ठांनी वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट केलं, तो त्यांचा अधिकार आहे. मी कोकणवासियांना सांगतो, 32 वर्ष मी काम करतोय, मी अनेक पदं उपभोगलेली आहेत. या राज्याचं 5-6 वेळेला उपमुख्यमंत्री पद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यात पार पाडलेलं आहे. मला खोटं बोलता येत नाही. काही जण दिशाभूल करतात, ह्याचं वाईट वाटतं. काही जण लोकांना काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सगळेजण, मी असेल, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आम्ही अनेक जण, अनिल बायदास, संजय बनसोडे, बाबा अतराम, त्याच्यात सर्व जाती धर्माच्यांना, आदिती तटकरे, तिथं आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे. मित्रांनो, हे करत असताना आता आम्ही काही चांगलं करू पाहत असो. केंद्र सरकारची मदत नरेंद्र मोदी साहेबांची, अमित शहांची घेऊन आपला राज्य देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कसं राहील, इथं उद्योगधंदे कसे येतील, इथं तरुण तरुणींच्या हाताला काम कसं मिळेल,
मी आता सांगितलं पर्यटनाला चालना देण्याच्या करता हजारो कोटी रुपयाची कामं. आता लवकरच आपला ह्याचा तो ब्रिज कुठला रे, नावाशेवा ते शिवडी मला आठवत होतं. मुंबईतनं नावाशेव्याला जायला अर्धा तास पण लागणार नाही. त्या पुलाचं काम उरकत आणलेलं आहे. अनेक ठिकाणी राज्यात मेट्रोची कामं चालली, अनेक ठिकाणी देशामध्ये त्याच्या संदर्भामध्ये रेल्वेची कामं चाललेली आहेत. अतिशय फास्ट रेल्वे कशा जातील, लोकांना सुविधा कशा मिळेल. आम्ही महिलांना पण एसटीला 50% सवलत दिलेली आहे. तुम्ही महिलांनो, मला तुम्हाला सांगायचंय, जर घरातला पुरुष मंडळी निघाला कुठं तर आपल्याला अलिबागला जायचंय, मुंबईला जायचंय, त्याला विचारा काम काय. काम जर तुम्ही करू शकत असाल तर त्याला म्हणाव तू थांब, तू गेला की तिकीट 100%, मी गेले तर 50%च आहे, 50% वाचतील. साधं गणित आहे. आपल्या मुली हुशार आहेत, नवीन सुना आलेल्या हुशार आहेत. आम्ही बघतोय की त्यांना संधी देण्याची गरज आहे. म्हणजे पुरुषांना दुर्लोटा असं मी म्हणणार नाही, कारण मी पण पुरुष आहे. पण माझं म्हणणं की संसार करताना काटकसरीनं केला पाहिजे. जिथे जिथे राज्याच्या योजना असतील, केंद्राच्या योजना असतील, तोही कार्यक्रम आता गाड्या आम्ही फिरवतोय तालुक्यामध्ये, गावागावामध्ये. काय काय योजना आहेत, घरकुलाची कुठली योजना आहे, गॅस सिलेंडरची कुठली योजना आहे, माझ्या मुलांना मुलींना शिक्षण करता कुठली योजना आहे. अनेक प्रकारच्या योजना ह्या त्या बाबतीमध्ये केंद्राने राज्यांनी दिलेल्या आहेत. त्या आपल्याला आपल्या प्रत्येक माणसाच्या पर्यंत पोहोचवायच्यात. त्याचाही निश्चितपणे आपण फायदा करून घेतला पाहिजे. तुम्ही आता बघा, उद्याच्या 7 तारखेला मी पुरवणी मागण्या सादर करणार आहे. मधल्या काळामध्ये मी अल्पसंख्याक विभागाची अब्दुल सत्तारला बोलवलं, हसन मुश्रफांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, मीटिंग घेतली. त्यांच्याही काही प्रश्न आहेत, त्यांच्याही काही समस्या आहेत. शेवटी प्रत्येकाचे प्रश्न सुटले पाहिजे. उद्या विकास होताना त्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठला घटक हा बाजूला ठेवून चालणार नाही. हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आज आपण काय बघतोय, आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यात जातीय तणाव सुरू झालेला. त्याच्यामध्ये काही जाती आम्हाला आरक्षण द्या, प्रत्येकाला आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. परंतु आज जे आदिवासींना, मागासवर्गीयांना, ओबीसींना, भटक्यांना दिलेलं आरक्षण आहे, त्याला तर धक्का जायला लागला पाहिजे. कुणाच्या तोंडामध्ये घातलेला घास काढून घेण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, परंपरा नाहीये. आपण उलट जेवताना आपल्यातला अर्धा घास दुसऱ्याला देतो, ही आपली पद्धत आहे. त्याच्यामुळं आज धनगर समाज आरक्षण मागतोय. ते आरक्षण मागत असताना आदिवासींचं काही मत आहे. आज मराठा समाज आरक्षण मागतोय. मागे आम्ही सरकारमध्ये असताना, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना दिलं होतं. दुर्दैवाने हायकोर्टात टिकलं नाही. नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यांनी दिलं. ते सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम मध्ये टिकलं नाही. आता आरक्षण देताना काही त्याच्या संदर्भामध्ये मागास आयोगाचं शिफारस लागते. ते काम सुरू झालेलं आहे. ज्या घटकाला आरक्षण द्यायचंय तो वर्ग मागास आहे हे सिद्ध करावं लागतं. त्या हायकोर्टात टिकवावं लागतं. न्याय व्यवस्थेचा कुठेही तिथं त्यांना ते पटणार नाही अशा प्रकारची गोष्ट होता कामा नये. आणि म्हणून बारकाईनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आम्ही सगळे सहकारी असो, आमचा हाच प्रयत्न चाललेला आहे. पण काही जण वेळ द्यायला तयार नाही. ताबडतोब द्या, नाहीतर आम्ही मुंबईला येऊ. ताबडतोब द्या. काही गोष्टी मागे इजा बिजा झाली ना, दिलं त्यावेळेस ते टिकलं नाही. शेवटी केंद्राने राज्यांनी काही निर्णय घेतला तर हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात तो टिकावा लागतो. आपलं संविधानाने ते सांगितलंय, घटनेने ते सांगितलंय.
आणि त्याबद्दलचं काम चाललेलं आहे. परंतु काही वेळेस आमच्या तरुण मुलांची तरुण मुलींची थोड्याशा भावना भडकवण्याचा प्रयत्न होतो. त्यांनी पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. आज इतका काळ गेलेला आहे आणि त्याच्यातून कुणी वंचित राहावं अशा प्रकारची अपेक्षा कुठल्याच राज्यकर्त्यांची नव्हती. माग पुलोच महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही होतो तेव्हाही आमची नव्हती. मधल्या काळामध्ये देवेंद्रचं महायुतीचं सरकार होतं तेव्हाही त्यांची नव्हती. आणि आता एकनाथराव शिंदेचं सरकार आहे त्याही वेळेस महायुती आहे. त्याही काळामध्ये आमचा कुणाचा त्याला विरोध असल्याचं कारण नाही. परंतु कधी कधी कुठंतरी गावबंदी कुठंतरी काहीतरी आंदोलन जरूर अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केली पाहिजेत. ते महात्मा गांधींनी आपल्याला शिकवलेलं आहे. परंतु कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये. कुठंतरी फोडतोड करण्याचा प्रयत्न कुणी त्या ठिकाणी करू नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आपल्याला शाहू फुले आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वडीलधारांनी शिकवलेलं नाही. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आपली तर श्रीवर्धनची योजना ही 40 वर्ष जुनी होती आणि त्याच्यावर नवीन पिण्याच्या पाण्याची योजना करणं गरजेचं होतं. त्याकरता तटकरे साहेबांनी आदितीच्या प्रयत्नातनं आपण हे सगळं काम केलेलं आहे. मित्रांनो, आज श्रीवर्धनच्या पर्यटन विकासाला चालना देण्याच्या करता श्रीवर्धन शहराला एक ऐतिहासिक सांस्कृतिक पौराणिक आध्यात्मिक अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्यामुळे या शहराच्या परिसराला भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतीये. त्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. मूळ माझ्या श्रीवर्धनच्या स्थानिकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळं इथं आपण बंधाऱ्यालगत आयताकृती आकाराचं खुलं प्रेक्षागृह आणि ओपन जिमची व्यवस्था केलेली आहे. आरोग्य पण तुमचं चांगलं राहिलं पाहिजे. त्रिकोणाकृती आकाराच्या श्रीवर्धनच्या नावाचा सेल्फी पॉइंट हा त्या ठिकाणी आदितीनं तयार केलेला आहे. या परिसरामध्ये बाहेरचे लोक आले तर उपाहागृह पाहिजे ते केलंय. स्वच्छतागृह केलंय. वॉकवेवर पथदिवे मनमोहक आणि मनोरे हायमास बसवलेले आहेत. वॉच टॉवर आहे. CCTV कॅमेरे. प्रत्येकाला सुरक्षित वाटावं. कुणाची छेडछाड होऊ नये. उद्या मुलींचा ग्रुप आला तरी त्यांची कुणी टिंगल टवाळी चेष्टा मस्करी करू नये. आमचं पोलीस दल तर कायदा सुव्यवस्था राखेलच. परंतु कुणं काही केलं तर ते CCTV मध्ये आलं तर त्यांना योग्य पद्धतीचा धडा आपल्याला शिकवता आला पाहिजे. पर्यटनाला आणि नागरिकांना बसण्याच्यासाठी कॉन्क्रीट फायबर बेंचेस पॅव्हेलियन आपण केलेलं आहे. आणि ठिकठिकाणी ओला कचरा सुका कचरा टाकायची व्यवस्था केलेली आहे. माझी विनंती आहे तुम्ही जेवढं श्रीवर्धन स्वच्छ ठेवाल तेवढे बाहेरचे लोक तुमचं कौतुक करतील. तेवढे पर्यटक इथं वाढतील. पर्यटक वाढल्यानंतर माझ्या स्थानिक दुकानांना धंदा मिळेल. व्यवसाय वाढेल. त्याच्यातनं तुमच्या कुटुंबियांचं आर्थिक चित्र बदलेल. त्याच्यामुळं आणि मगाशी उल्लेख केला तो सर जे महाविद्यालयाच्या मार्फत श्रीवर्धन ओळख सांगणाऱ्या शिल्पाची म्हणजे खेकडा तुमच्या इथं फार प्रसिद्ध आहे. त्या खेकड्याची पण शिल्पाची निर्मिती आपण त्या बाबतीमध्ये केलेली आहे. आणि 1.25 किलोमीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा तिथं अस्तित्वात आहे. अशा पद्धतीनं आपण कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधी आमच्या तटकरे साहेबांच्या मुळात दिवे आगर येथे सुपारी संशोधन केंद्र देखील आपण केलेलं आहे. आणि रेवस रेड्डी सागरी मार्ग पण मार्गी लावलेला आहे. ते मधल्या काळामध्ये तुमच्या रायगड जिल्ह्यात महाड इकडं चिपळूणला रत्नागिरी जिल्ह्यात असा काही ठिकाणी पूल येतो. खेड पूर येतो. आणि त्याच्याकरता आपण NDRF बेस कॅम्प करायचं ठरवलेलं आहे. NDRF SDRFचे बेस कॅम्प माझ्या सह्याद्रीच्या रांगांमधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा अशा दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या जिल्ह्यांना पावसाचा आणि नैसर्गिक आपत्तीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतो. पाऊस सुरू झाला तर वाहनं यायची बंद होतात. त्याकरता आम्ही बेस कॅम्प देतोय की तिकडनं NDRFची टीम यायला वेळ लागू नये. गेल्या अधिवेशनामध्ये आपण ह्याच्याबद्दल चर्चा केली आणि त्यामध्ये राज्य सरकार ठाम आहे
त्याच्यामध्ये तुम्ही काही काळजी करू नका. मोठ्या प्रमाणावर कोकणच्या पायाभूत सुविधांच्यावर आपण भर दिलेला आहे. त्याचाही फायदा माझ्या कोकणवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही कुठे चुकीचं करणार नाही. काही जण आम्हाला पुढे संधी देत असताना काहींनी आशीर्वाद दिले पाहिजे, काहींनी मार्गदर्शन केलं पाहिजे, परंतु काही जण थांबायलाच तयार नाही. आता करायचं काय? शेवटी काळ वेळ कुणा करता थांबत नसतं आणि त्यामुळं बहुमतानी आम्ही तशा पद्धतीचा निर्णय घेतला आहे. त्याच्यातनं कुणाला तरी काहीतरी कमी लेखायचं, कुठंतरी नावमेद करायचं, कुठंतरी त्यांना दुर्लक्षित करायचं, अशा पद्धतीनं कुठलीही भावना आम्हा कुणाच्या मनामध्ये नाही. ही पण बाब मी आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि ज्या प्रकारे यंदाच्या ह्या निवडणुकीमध्ये 3 राज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे, उद्याच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण महाराष्ट्रातल्या 48 जागा आहेत. त्या 48 जागांपैकी जास्तीत जास्त आम्ही तर 45 पर्यंत जागा ह्या इंडियाच्या कशा निवडून येतील ह्याबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे. आणि त्या पद्धतीनं आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात माझा अंदाज आहे आचारसंहिता लागेल. हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 3च महिने आपल्या हातात आहेत. त्या 3 महिन्यात जेवढ्या काही मंजुऱ्या, जेवढी काही कामाचा शुभारंभ करायचा तो आपण करू. पण आचारसंहिता सुरू झाल्यावर मग सँक्शन देता येत नाही. त्याच्यावर रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना, मंत्री महोदयांना, आमदार महोदयांना, खासदार महोदयांना सगळ्यांना माझं सांगणं आहे की ज्या काही अजून बाबी शिल्लक राहिल्या असतील आणि त्या माझ्या एकनाथरावांच्या आणि देवेंद्रजींच्या हातात असतील तर त्याही मार्गी लावण्याचं काम आपण निश्चितपणे करू. श्रीवर्धन संपूर्ण कोकणात, म्हणजे श्रीवर्धन पण आलं आणि संपूर्ण कोकण पण आला. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती, पर्यटन विकासाच्या योजना आणि उद्योग निर्मितीवर आपल्या या महायुती सरकारचा भर आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करून कोकणच्या जनतेला अधिक सक्षम करण्याचं ह्या महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्याकरता तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, त्याकरता तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा हा आम्हा लोकांना हवा आहे. तो आपण सगळ्यांनी द्यावा ही तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. श्रीवर्धनच्या आणि रायगडच्या विकासाला मी मगाशी सांगितलं, आता समारोप करत असतानाही सांगतो की विकासाच्या निधीला कुठं निधी कमी पडू देणार नाही असा राज्याचा अर्थमंत्री म्हणून नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो. पुन्हा एकदा श्रीवर्धनकरांचं अभिनंदन करतो आणि ज्या ज्या काही गोष्टी तुमच्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातनं झालेल्या आहेत त्या अजून बऱ्याच गोष्टी अजून करणं त्यांच्या मनामध्ये, त्या सगळ्या प्रत्यक्षामध्ये, कृतीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू. आणि फळबागांचे आणि इतर जे काही प्रश्न आहेत तेही प्रश्न अतिशय चांगल्या मार्गाने सोडू ह्याबद्दलची खात्री देतो. एक दिमागदार कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आया बहिणी उपस्थित राहिला, पुरुष मंडळी उपस्थित राहिली, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.